फोर्स्ड फ्री कन्व्हेक्शन. पहिल्यांदा फ्री कन्व्हेक्शन म्हणजे काय? चॉक साधा. थांबा एक मिनिट, चॉक आणतो. हा बोला बोला तुम्ही, मी ऐकतोय. मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. फ्री कन्व्हेक्शन आणि फोर्स्ड कन्व्हेक्शन असे कन्व्हेक्शनचे दोन प्रकार बघितले का नाही? तर त्यातलं फ्री कन्व्हेक्शन म्हणजे काय तुम्हाला कळालं? फ्री कन्व्हेक्शन म्हणजे काय कळालं तुम्हाला? आणि फोर्स्ड कन्व्हेक्शन म्हणजे काय कळालं? फ्री कन्व्हेक्शन नॅचरली अकर. हा बरोबर. इफ एनी बॉडी ट्रान्सफर हीट टू सराउंडिंग in ordinary conditions किंवा natural conditions is called free convection. With the help of convection is called free convection. कन्व्हेक्शनच्या माध्यमातून एखादी बॉडी ऑर्डिनरी कंडिशनला, नॅचरल कंडिशनला जर हीट ट्रान्सफर करत असेल तर त्याला म्हणायचं फ्री कन्व्हेक्शन. आणि काही रॅपिड कंडिशन मध्ये किंवा स्पेशल कंडिशन मध्ये आपण त्या बॉडीला कन्व्हेक्शनद्वारे हीट ट्रान्सफर करायला लावतो. इन सम केसेस बॉडी ट्रान्सफर्स हीट बाय कन्व्हेक्शन इन रॅपिड और स्पेशल कंडिशन्स is called forced convection. त्याला कसलं कन्व्हेक्शन म्हणायचं? फोर्स्ड कन्व्हेक्शन असं म्हणायचं. ठीक आहे, आता जाऊया का आपण शेवटचा आर्टिकलाच रेडिएशन. हा आता कसं होतं बघा, तुम्हाला सांगतो. आपण पुढच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह चॅप्टर आहे की नाही, अरे आहे का शेवटचा चॅप्टर? हा त्यातलं थोडस मी सुरुवातीचं घेतो आणि तेच महत्वाचं आहे रे. बाकीच काय त्यातलं फारसं महत्वाचं नाही. ते पुढच्या वर्षी म्हणजे 12वीच्या वर्गामध्ये होणारच आहे. कम्युनिकेशन चॅप्टर एक आहे त्यामध्ये, बरं का. मग त्यातलंच थोडस मी आत्ता घेतो. आता कसं होतं बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशी तयार होते. कारण रेडिएशन हा जो ट्रान्सफर ऑफ हीटचा मोड आहे, तो ट्रान्सफर ऑफ हीटचा मोड हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात असतो. कसल्या स्वरूपात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात असतो. आणि मग मुळात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशी तयार होते, कारण अजून तो चॅप्टर बघितलेलंच नाही तुम्ही. सुरुवात त्या चॅप्टरची. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशी तयार होते बघा. एखादी जर ऑसिलेटिंग चार्ज सिस्टीम असेल, ऑसिलेटिंग चार्ज सिस्टीम, त्यामध्ये दोन चार्जेस आहेत. एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, हे बघा हा पॉझिटिव्ह चार्ज. ह्या ब्लॅकबोर्डकडे आलं का नाही की मला लिहिण्याचीच इच्छा होत नाही. हे बघा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे बघा. आणि दुसरा एक तेवढ्याच मॅग्निट्यूडचा निगेटिव्ह चार्ज आहे. बघा इकडे लक्ष द्या. मला जरा ब्लॅकबोर्ड सांगा, डायग्राम जरा मोठा होणार आहे. ब्लॅकबोर्ड हित आहे का? इथं जरा इकडे सांगा. हा म्हणजे एंडलाच आहे. बर ठीक आहे. बघा आता इकडे लक्ष द्या. अशा पद्धतीचे दोन चार्जेस आहेत. हा क्यू चार्ज आहे पॉझिटिव्ह आणि हा मायनस क्यू चार्ज आहे. मॅग्निट्यूड दोघांची सेम आहे, फक्त काय अपोजिट आहे रे? पोलॅरिटी अपोजिट आहेत. काय अपोजिट आहेत? पोलॅरिटी. असे दोन चार्जेस जर एकमेकाला कोइन्साइड असतील, बघा इथं एकमेकाला कोइन्साइड आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज एकमेकावरच आहेत.
अशा वेळी डायपोल मोमेंट 0. डायपोल मोमेंट किती? डायपोलची डेफिनेशन आठवते का? हो. हा, 2 चार्जेस equal in magnitude, opposite in polarity, separated by certain distance. Separated by certain distance is called electric dipole. त्याला आपण इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणतो. आणि मग ज्या अर्थी ते एकमेकावरच आहेत, कोइन्साइड आहेत, एकमेकाला कोइन्साइड आहेत, त्यावेळी लेंथ 0, डायपोलची लेंथ 0, आणि लेंथ 0 म्हणजे डायपोल मोमेंट 0, आणि डायपोल मोमेंट 0 म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड 0. अशा पद्धतीनं इथं इलेक्ट्रिक फील्ड तयार होत नाही. आणि आता सध्या ते रेस्टला आहेत, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड सुद्धा तयार होत नाही. ओर्स्टेडच्या म्हणण्यानुसार चार्ज जर एका विशिष्ट डायरेक्शन मध्ये मूव्ह झाला तरच त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, अन्यथा होत नाही. नाही. म्हणजे करंट असेल, म्हणजे चार्जची मोशन असेल तरच मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे आता सध्या इलेक्ट्रिक फील्ड पण नाही आणि मॅग्नेटिक फील्ड पण नाही. आता हे चार्ज कोइन्साइड आहेत का नाही, ते असोलेट व्हायला सुरुवात झाली. पॉझिटिव्ह निघाला वर, निगेटिव्ह निघाला खाली. अशा पद्धतीनं मोशन व्हायला सुरुवात झाली. बघा, हे बघा, पॉझिटिव्ह निघाला वर, ही मेन लाईन घेतो बरं का, म्हणजे ओरिजिन थोडक्यात ओरिजिनची लाईन काढतोय. इथून सुरुवात होणार आहे. मगाशी कसे होते बघा, एकमेकावर ओरिजिनलाच होते रेस्टला. आता पॉझिटिव्ह निघाला वर आणि निगेटिव्ह निघाला खाली. आता झाली का रे डायपोल मोमेंट? हा, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ही डायरेक्शन असते डायपोल मोमेंटची, आणि त्या डायपोल मोमेंटला आपण पी न दाखवतोय, स्मॉल पी न. आणि मग पी इक्वल टू ट्वाइस क्यू इंटू ट्वाइस एल आहे की नाही. आता लेंथ आली बघा, ट्वाइस एल, म्हणजे डायपोल मोमेंट 0 नाही. याचा अर्थ इलेक्ट्रिक फील्ड इथं तयार होतोय आणि चार्ज मूव्ह होत आहेत, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड सुद्धा, करंट सुद्धा मिळाला ना, ह्याच डायरेक्शन मध्ये करंट पण मिळाला. पॉझिटिव्ह चार्जच्या मोशनची दिशा म्हणजेच करंटची दिशा, आणि मग करंट पण मिळाला. चार्ज मूव्ह होतोय म्हणजे करंट, आणि मग आपल्याला मॅग्नेटिक फील्ड पण मिळालं. आता हे फील्ड कसं मिळतं बघा, कसं मिळतं बघा. इलेक्ट्रिक फील्ड मिळतं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह अशा पद्धतीने. बघा, हे बघा, या पद्धतीने इलेक्ट्रिक फील्ड मिळालं मला एका विशिष्ट मॅग्निट्यूडचं, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. हे मी काय काढले माहिती आहे का? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स काढल्या. हा, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स काढल्या, आणि त्या सगळ्या दिशेने असणार आहेत बरं का. वर पण असणार आहेत अशा, हे बघा, अशा वर पण असणार आहेत, खाली पण असणार आहेत, आत जाणाऱ्या, बाहेर जाणाऱ्या, पॉझिटिव्ह चार्ज पासून बाहेर जाणाऱ्या, निगेटिव्ह चार्जला आत येणाऱ्या, पण सगळ्या काढत बसत नाही, आणि सगळ्या दिशेने आहेत अशा पद्धती. आपण दिवाळीला ते हंडी टाईप आकाशकंदील वापरतो का नाही, हंडी टाईप, हा, अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स मिळाल्या. आणि या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स क्राउडिंग एका विशिष्ट पद्धतीने आहे आता, आणि म्हणजेच इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी एका विशिष्ट पद्धतीने आहे. आता ज्या अर्थी चार्ज वर मूव्ह होतोय, त्या अर्थी मोशनच्या डायरेक्शन मध्ये उजव्या हाताचा थंब जर मी धरला चार्जच्या मोशनच्या म्हणजे करंटच्या दिशेनं, तर इकडच्या बाजूला आत जाणार आणि इकडच्या बाजूला हात दिसतोय का माझा? हा, इकडच्या बाजूला बाहेर येणार, तिकडच्या बाजूला ह्या डायरेक्शन मध्ये बघा, थंब करंटच्या डायरेक्शन मध्ये, तिकडच्या बाजूला इकडे जाणार, आणि इकड तुमच्या बाजूला इकडे जाणार, इकडं या डायरेक्शन मध्ये जाणार. अशा पद्धतीनं मध्ये पण आहेत बरं का. अशा पद्धतीनं असं या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड मिळालं. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोघंही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, आणि मग मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा मिळणार आहे बघा. अशा त्या मी कशाने दाखवतो सांगतो तुम्हाला, सर्कलनं दाखवतो, सर्कलनं मॅग्नेटिक फील्ड. कारण अशा लाईन काढल्या की डायग्राम काहीच कळायचं नाही तुम्हाला. मग सर्कलनं बघा, इकडून आत जाणाऱ्या म्हणजे क्रॉस दाखवतो आपण, क्रॉस आहे की नाही, आणि बाहेर येणाऱ्या इकडं या बाजूला म्हणजे काय दाखवतो, डॉट. बघा, अशा पद्धतीनं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स मिळाल्या, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड पण मिळालं, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही मिळालं.
त्याच्या लाईन्स ऑफ फोर्स दिसत आहेत. आता अजून चार्ज मूव्ह होत आहेत, अजून वर जात आहेत चार्ज. मुलं सगळे आहेत का हो? कारण हा कन्सेप्ट पुन्हा त्यांना कोण सांगणार नाही बरं का. रेकॉर्डिंग चालू आहे ना? हा हा, हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, कारण हा कन्सेप्ट या पद्धतीनं तुम्हाला कोण सांगेल याची गॅरंटी नाही. बघा आता आता चार्ज अजून मूव्ह झाले, अजून डिस्प्लेस झाले, अजून डिस्प्लेस झाले, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ सुद्धा वाढली या लाईन्स ऑफ फोर्स वर. एकाच बाजूला काढू का रे आता, नाहीतर असू द्या थांबा. बघा इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डची सुद्धा स्ट्रेंथ वाढली, मॅग्नेटिक फील्ड सुद्धा वाढलं, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स सुद्धा जास्त मोठ्या झाल्या, आणि मग इकडून आत जाणाऱ्या आणि इकडून बाहेर येणाऱ्या. आलं लक्षात? हो. हा, आता अजून चार्ज आता मॅक्झिममला पोचली, चार्ज मॅक्झिममला पोचले, इथं पॉझिटिव्ह आणि तेवढाच इकडं निगेटिव्ह. बघा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट वाढल्यामुळं इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा भरपूर वाढलं, आणि त्याच्या ह्या लाईन्स ऑफ फोर्स आणि मॅग्नेटिक फील्ड सुद्धा भरपूर वाढलं. इकडून आत जाणार आणि इकडून बाहेर येणार, म्हणजे उभं इलेक्ट्रिक फील्ड आहे, वरून खाली पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड असतं. ही डायपोल मोमेंटची डायरेक्शन दाखवली बरं का मी, ती इलेक्ट्रिक फील्ड. अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक फील्ड वरून खाली आणि मॅग्नेटिक फील्ड या बाजूला आत येणार, या बाजूला, अशा आडव्या लाईन्स ऑफ फोर्स. अशा पद्धतीनं आता सध्या हे ऍसलरेटिंग चार्ज सिस्टीम मधले चार्ज आता मॅक्झिममला पोहोचले. त्याच वेळी इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग होतं, म्हणजे मॅक्झिमम होतं, आणि मॅग्नेटिक फील्ड सुद्धा मॅक्झिमम होतं, आणि त्याच्या लाईन्स सुद्धा तुम्हाला मोठ्या झालेल्या दिसतील आणि क्राउडेड असतात. आता आता चार्ज कुठे येणार आहेत? आयसोलेटिंग चार्ज सिस्टीम घेतली आपण, आता मागे यायला सुरुवात होणार. आता माग आले बघा, आता आला परत, समजा इथं आला, जरा पुढं काढतो, इथं आला समजा, हा निगेटिव्ह पण वर आला, डायपोल मोमेंट कमी झाली, आता इलेक्ट्रिक फील्ड कमी होतं. पण ज्या स्पीडनं ते चार्जेस येतात तेवढ्या स्पीडनं लाईन्स ऑफ फोर्स कॉन्ट्रॅक्ट होत नाहीत. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सची प्रॉपर्टी माहिती आहे का तुम्हाला? कॉन्ट्रॅक्शन आणि इलॉंगेट होतात. हा, इलॉंगेट होतात म्हणून तर अट्रॅक्शन मिळतं, आणि कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणून तर रिपल्शन पण होत. हा, हे प्रॉपर्टी बघितली तुम्ही. आणि मग इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स तेवढ्या स्पीड मध्ये कॉन्ट्रॅक्ट होत नाहीत, मग त्याची लूप तयार व्हायला सुरुवात होते. बघा इलेक्ट्रिक फील्डचं लूप कसं तयार होतंय, हे बघा. लक्ष आहे का? बघा इलेक्ट्रिक फील्डचं पण लूप तयार झालं, आणि मॅग्नेटिक फील्डचं पण तशाच पद्धतीनं लूप तयार होतं. इकडून बाहेर येणारे आहेत आणि इकडून आत जाणार आहेत. एक कोण आवाज करतोय पाण्याचा? कुणाचा आवाज येतोय रे? काय पोरग नाही, एवढं महत्वाचं सांगतोय, पुन्हा कोण सांगत बसणार नाही तुम्हाला. तर अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक फील्डची आणि मॅग्नेटिक फील्डची लूप तयार होतात, लूप. आता परत चार्जेस कोइन्साइड झाले, मधल्या कंडिशन आता घेत नाही बरं का, परत चार्जेस कोइन्साइड झाले बघा एकमेकावर. त्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड 0 आणि मॅग्नेटिक फील्ड सुद्धा 0, परंतु मगाशी तयार झालेल्या मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड यांची लूप्स मात्र तुम्हाला इथं दिसतात. बघा इकडं अशा पद्धतीनं हे बघा, हे इलेक्ट्रिक फील्डचं लूप झालं, हे इलेक्ट्रिक फील्डचं लूप बघा, आणि तशाच पद्धतीचं मॅग्नेटिक फील्डचं पण लूप तयार होत, मॅग्नेटिक फील्डचं पण लूप तयार होतं अशाच पद्धतीचं, आणि मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स इकडून आत जाणार, इकडून बाहेर येणार, हे लूप तयार झालं. आता चार्जेसचं अर्ध आयसोलेशन पूर्ण झालं,
किती असोलेशन पूर्ण झाली? बोल. अर्ध. हा, अर्ध. फक्त अर्ध असोलेशन पूर्ण झालं. आता पॉझिटिव्ह जाणार आहे खाली आणि निगेटिव्ह जाणार आहे वर. आणि त्यावेळी नवीन फील्ड तयार होणार, कारण डायपोल मोमेंट आता खालच्या दिशेनं, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड वरच्या दिशेनं. मग अशी खालच्या दिशेनं होतं, आता इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स वरच्या दिशेनं. मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स इकडून आत जाणाऱ्या आणि इकडून बाहेर येणाऱ्या होत्या, आता उलट होणार, इकडून आत जाणाऱ्या आणि इकडून बाहेर येणाऱ्या. अशा पद्धतीनं नवीन मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आणि नवीन इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतील. परंतु त्या लाईन्स ऑफ फोर्स या पहिल्या फील्डच्या लाईन्स ऑफ फोर्सला कुठे ढकलणार आहे? बाजूला. त्या असोलेटिंग चार्ज पासून लांब ढकलणार लांब. आहे. त्या असोलेटिंग चार्ज पासून लांब ढकलणार आहे. मग त्याचा डायग्राम कसा तयार होतो बघा. आता मी इथं घेतोय, हे पुसू का पहिला? हा. आता बघा कसं तयार होत. आता ही आपली रेफरन्स लाईन बर का. आता पॉझिटिव्ह आला खाली आणि निगेटिव्ह गेला वर. डायपोल मोमेंट खालच्या दिशेनं, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डच्या नवीन तयार होणाऱ्या लाईन्स ऑफ फोर्स या वरच्या दिशेनं असतील. मगाशी खालच्या दिशेनं होत्या, आता वरच्या दिशेनं नवीन तयार झालेल्या आहेत बरं का. या नवीन तयार झालेल्या आहेत लाईन्स ऑफ फोर्स. त्याचबरोबर मॅग्नेटिक फील्ड सुद्धा, फील्डच्या लाईन सुद्धा नवीन तयार होतील. आता त्यांची पण दिशा बदललेली असेल, ते गेलेले असतील इकडून आता बाहेर येणाऱ्या. हे बघा पॉइंट देतो सगळ्यांना, पहिला डायग्राम हे आहे म्हणून सगळ्या, आणि इकडून आत जाणाऱ्या, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड पण उलट झालं आणि इलेक्ट्रिक पण हे नवीन तयार झालेलं आहे. मग पहिलं गेलं कुठं? पहिल्या लाईन्स ऑफ फोर्सच्या ज्या लूप्स आहेत, हे बघा ह्या लूप्स, हे जे लूप्स आहेत, हे लूप्स पहिलं मॅग्नेटिक फील्डचं आणि इलेक्ट्रिक फील्डचं दोघांच्याही लूप्स आहेत. त्यांना हे नवीन फील्ड बाहेर ढकलतं. बाहेर ढकलतं म्हणजेच डायग्राम असा तयार होणार आहे बघा. हे पहिलं इलेक्ट्रिक फील्डचं लूप इथं आहेच, त्यांना लांब ढकललं या नवीन तयार होणाऱ्यांनी. या नवीन तयार हो, ते कसं आहे बघा, ह्याची डायरेक्शन वर आहे ना, हा त्याची खाली होती बरं का, खाली खाली म्हणजे इकडून वर, आणि मग ह्याची इकडून वर इथून खाली. अशा पद्धतीनं हे इलेक्ट्रिक झालं आणि मॅग्नेटिक फील्ड पण आहे त्याच. आता लांब लांब काढतो बरं का. मॅग्नेटिक फील्ड पण आहे पहिलं, ते इकडून आत जाणार होतं आणि इकडून बाहेर येणार होतं बघा. आणि इकडे हाच आता इकडे मी काढणार आहे बरं का, पण इकडं जागा नाही म्हणून हेच इकडे काढणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय झालं माहितीये का, नवीन तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सनी पहिल्या तयार झालेल्याला या असोलेटिंग चार्ज सिस्टीम पासून इन ऑल पॉसिबल डायरेक्शन, बघा इन ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये लांब ढकललं. ढकललं का? अरे लक्षात येतंय का? हो. हा, आता परत हे चार्जेस मॅक्झिममला गेले, म्हणजे आतले ह्या नवीन तयार झालेल्या लाईन इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड मॅक्झिमम झाले आणि पुन्हा ते परत यायला लागले. मग त्यांची पण लूप तयार होणार आणि मग नवीन तयार होणार लूप, ते नवीन ह्यांना पण ढकलणार आणि ह्यांना पण ढकलणार. अशा पद्धतीनं एखादी असोलेटिंग चार्ज सिस्टीम जर या ठिकाणी असेल तर या असोलेटिंग सिस्टीम पासून अशी इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड स्वतःची मॅग्निट्यूड 0 पासून मॅक्झिमम पासून परत 0ला, परत डायरेक्शन बदलून 0 पासून मॅक्झिमम पासून परत 0ला, अशा पद्धतीनं ही असोलेटिंग चार्ज जर कंटिन्युअस असेल तर कंटिन्युअस अशी फील्ड्स तयार होतात आणि ती लांब ढकलली जातात. त्यालाच म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. डोक्यात बसलं का? हो. हा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे आपण वेव्ह काढा म्हटलं की असं काढतोय बघा. वेव्ह काढा रे म्हटलं की लगेच तुम्ही असं करता बघा.
या ट्यूब पासून लाईट वेव्स येत आहेत, लगेच आपण असं काढतो. असं वेव्स म्हणजे साप नसतात बाळांनो. वेव्स म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे अशा पद्धतीनं ज्या डायरेक्शन मध्ये वेव्ह निघालेले आहे त्या डायरेक्शनला परपॅन्डिक्युलर स्वरूपात इलेक्ट्रिक फील्ड आणि परपॅन्डिक्युलर स्वरूपातच मॅग्नेटिक फील्ड्स, ही इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड्स बदलत असतात. कशी बदलत असतात? पहिल्यांदा झिरो, पुन्हा मॅक्झिमम होतो, पुन्हा झिरो होतं इलेक्ट्रिक फील्ड, बरं का. इकडे वेव्ह निघाले, या डायरेक्शन मध्ये वेव्ह निघाले म्हणजे ही वेव्हची डायरेक्शन, प्रोपॅगेशन, डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. आणि मग इलेक्ट्रिक फील्ड अशा पद्धतीनं त्या डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशनला परपॅन्डिक्युलर स्वरूपात मॅक्झिमम होतं, पुन्हा झिरो होतं, पुन्हा दिशा बदलते, पुन्हा झिरो, मॅक्झिमम होतं, पुन्हा झिरो होतं, पुन्हा पहिल्या डायरेक्शन मध्ये, पुन्हा अशा पद्धतीनं हे इलेक्ट्रिक फील्ड व्हॅरी होतं. आणि त्याचबरोबर ह्या दोघांनाही हे मॅक्झिमम व्हॅल्यू इलेक्ट्रिक फील्डचे, त्याला ई नॉट म्हणतो, पीक व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आणि त्याच पद्धतीनं ह्या व्ही ला आणि ई ला दोघांनाही परपॅन्डिक्युलर स्वरूपात म्हणजे आडवं धरूया. आता व्हेलॉसिटी तिकडच्या दिशेने आहे, इलेक्ट्रिक फील्ड त्याला परपॅन्डिक्युलर वरच्या दिशेनं, अशा पद्धतीनं व्हॅरी होते. आणि मॅग्नेटिक फील्ड त्या दोघांनाही परपॅन्डिक्युलर म्हणजे आडवं घेऊयास, आडवं. आडव्या पद्धतीनं हे मॅग्नेटिक फील्ड सुद्धा अशा पद्धतीनं, हे बघा आडवं आडवं, हे बघा आडवं, याची पीक व्हॅल्यू बी नॉट. अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक फील्ड उभं, मॅग्नेटिक फील्ड आडवं आणि डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन सरळ पुढं. तिघच्या तिघ एकमेकांना म्युच्युअली परपॅन्डिक्युलर आहेत. वेलॉसिटी, डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन म्हणजेच वेलॉसिटी या दिशेने आहे, इलेक्ट्रिक फील्ड या दिशेने आहे, आणि मॅग्नेटिक फील्ड त्याला परपॅन्डिक्युलर म्हणजे तुमच्या दिशेने आहे. हा खडू धरलाय बघा, मी तिरक काढतो इथं, हे मॅग्नेटिक फील्ड. तिघही एकमेकाला म्युच्युअल परपॅन्डिक्युलर असतात. अशा पद्धतीनं ही फील्ड्स त्या असोलेटिंग चार्ज सिस्टीम पासून ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये, माझ्याकडे, तुमच्याकडे, इकडं तिकडं, ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये जात असतात. आणि मग त्यातला एखादा पॉइंट जर आपण घेतला, जिकडे वेव्ह निघालेत, आता या लाईट पासून वेव्ह माझ्याकडे पण येतात, त्यातला मी एक पॉइंट घेतला तर त्या ठिकाणी मला काय मिळतं, तर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डची व्हेरिएशन मिळतात. या पद्धतीनं ह्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. नाहीतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे असे साप निघत नाहीत तिथून, असे 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 असे, ते ग्राफ आहे त्याचं. ऍक्च्युली असतं इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड व्हॅरी होणार. ते पण व्हॅरी कसं, एका दिशेनं झिरो मॅक्झिमम, पुन्हा झिरो कमी होणार, पुन्हा उलट्या दिशेनं झिरो मॅक्झिमम, पुन्हा झिरो, पुन्हा उलट्या दिशेनं झिरो मॅक्झिमम, झिरो. आणि याची एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी असते, ह्याची एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी असते बदलण्याची, एका सेकंदाला किती वेळा, आणि मग त्याच्यावरून ती वेव्ह ठरते. मग फ्रिक्वेन्सी असेल 4 × 10⁻14 हर्ट्झ, लगेच म्हणतो आपण व्हायलेट लाईट, आपलं हे ब्ल्यू लाईट. फ्रिक्वेन्सी असेल 7 × 10⁻14 हर्ट्झ, लगेच म्हणतो आपण रेड लाईट. म्हणतो का नाही? हा, हे लक्षात घ्या, याला म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि मग अशा पद्धतीनं ज्या अर्थी ट्यूब मधून लाईट बाहेर पडतोय म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बाहेर पडतायत, त्या अर्थी त्यात पण आत काय असलं पाहिजे रे? अरे काय असलं पाहिजे? अरे हे काय दाखवतोय मी? काय शब्द वापरला मग? काय डबल काय विचारलं ते? असोलेशन नाही, असोलेटिंग चार्ज सिस्टीम. कोणाचे असोलेशन? तर चार्जचे असोलेटिंग चार्ज सिस्टीमची असोलेशन, हे चार्जचे असोलेशन रे. आणि मग त्यात पण चार्ज असोलेट होत असणार आहे, आणि तोही एक असेल का राशी सिस्टीम चार्जची असोलेट होणारी? किती लाईट बाहेर पडतो, किती वेव्स बाहेर पडतात, किती वेव्स? भरपूर आहेत का नाही? इनफायनाइट आहेत. मग मला सांगा, एक असोलेटिंग चार्ज सिस्टीम जर असोलेटिंग घेतली तर एक वेव्ह बाहेर पडते, तिथं इनफायनाइट वेव्ह बाहेर पडतात. म्हणजे या ट्यूब मध्ये असोलेटरी चार्ज सिस्टीम किती असतील? इनफायनाइट.
इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय असतं हे कळालं का? नाहीतर पोरांना काय वाटतं सारखं आम्ही वेव्ह दाखवतो ना असं, ती वेव्ह दाखवली की पोरांना वाटतं असंच काहीतरी सापासारखं तिथून बाहेर पडत असेल. तसलं नसतं. इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड्स असे बाहेर पडत असतात. मग सन पासून नुसतं एक नाही, कॉस्मिक रेज, गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायलेट रेज, व्हिजिबल रेज, इन्फ्रारेड म्हणजे हीट, इन्फ्रारेड रेज, रेडिओ वेव्ज, मायक्रोवेव्ज, मायक्रोवेव्ज अगोदर पुन्हा रेडिओ वेव्ज, एवढे सगळं ब्रॉड बँड इमिटर म्हणतात सनला, एवढ्या मॅग्नेटिक वेव्ज बाहेर पडतात. मग 10⁻⁻24 किंवा 10⁻+24 फ्रिक्वेन्सी आणि 10⁻⁻0 पर्यंत फ्रिक्वेन्सी, अशा पद्धतीनं एवढ्या प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज त्या सनच्या रेडिएशनच्या स्वरूपात आपल्याकडे येत असतात. म्हणजे स्पेस इज फुल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. हे सगळा स्पेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत. लाईट आहे म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत. समजलं का रे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स? हो. हा, म्हणजे त्या चॅप्टरचं पहिलं आर्टिकल मी पूर्णपणे घेतलेलं आहे. जरा उघडा, तिथं उघडा, सांगतो एकदा. तो चॅप्टर उघडा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सेमीकंडक्टरच्या अगोदर आहे बघा. त्याचं पहिलं पान काढा. काढलं का? हो. प्रोडक्शन ऑफ सोर्सेस ऑफ EM वेव्ज. तिथं नुसता ग्राफ दाखवलाय, मी तुम्हाला ऍक्च्युअल दाखवलंय कशा वेव्ह तयार होतात. झालं का? म्हणजे पेज नंबर 230 पर्यंत, म्हणजे एक पेज, दीड पेज झालं बघा, दीड पेज. कॅरेक्टरिस्टिक अजून घ्यायचे आहेत बरं का. उघडलं का? बघितलं का? हा, तर अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डच्या व्हेरिएशनच्या स्वरूपात ही एनर्जी जर, हीट एनर्जी जर एका जागेवर, नुसती हीटच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत असं नाही. मी एनर्जीच्या उतरत्या क्रमाने सांगितलंय तुम्हाला. सगळ्यात जास्त एनर्जीच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे कॉस्मिक रेज, त्याच्यापेक्षा कमी एनर्जीचे एक्सरे आपले गॅमा रेज, त्याच्यापेक्षा कमी एनर्जीचे एक्सरेज, एक्सरे माहित आहे ना, रॉन्जन रेज, त्याच्यापेक्षा कमी एनर्जीचे अल्ट्राव्हायलेट रेज, त्याच्यापेक्षा कमी एनर्जीचे व्हिजिबल रेज म्हणजे आपल्याला दिसणारे, हे त्यालाच लाईट म्हणतो आपण, व्हिजिबल रेजला. त्याच्यापेक्षा कमी एनर्जीचे हीट रेज, हीटचे रेडिएशन म्हणजे इन्फ्रारेड रेज, त्याच्यापेक्षा कमी एनर्जीच्या रेडिओ मायक्रोवेव्ज, आणि त्याच्यापेक्षा कमी एनर्जीच्या रेडिओ वेव्ज. या सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. आपण हीटच्या बघायला लागलोय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ह्या चॅप्टर मध्ये कुठल्या बघायला लागलोय? कुठल्या बघायला लागलोय? हीटच्या. आणि मग अशा पद्धतीनं दी मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम हॉटर पॉइंट टू कोल्डर पॉइंट इन दी फॉर्म ऑफ काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. In the form of electromagnetic waves travels either through medium or through Vacuum. is called Radiation. रेडिएशन. समजलं का रेडिएशन काय असतं ते? आणि त्यातल्या इन्फ्रारेड रेज म्हणतात बरं का त्यांना, IR रेज. IR रेज म्हणजेच आपली हीट रेडिएशन्स, हीट रेडिएशन्स. आणि त्यालाच आणखी एक शब्द आहे थर्मल रेडिएशन्स, थर्मल रेडिएशन्स. हा एक मोड आपण बघतोय. आणि या मोड मध्ये प्रत्येकाचे एक एक एक्झाम्पल दिले. आता आपण एक्झाम्पल बघतोय न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. शेवटचं आर्टिकल ह्या चॅप्टरचं काय बघतोय? न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. हा, रेडिएशनचा एक प्रकार. न्यूटन्स एक्झाम्पल, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग आपण
ॲज अन एक्झाम्पल म्हणून बघायला निघालेलो आहे. जाऊया का? बघा आता कसं होतं बघा. समजा तुम्ही एक एक्सपेरिमेंट मध्ये ॲपरेटस वापरलं, त्याला तुम्ही काय म्हणताय तर कॅलरीमीटर म्हणताय. काय असतं या कॅलरीमीटर मध्ये तर हे लाकडी बॉक्स एका पर्टिक्युलर थिकनेस. कारण लाकडीच का? इट प्रिव्हेंट कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. इट प्रिव्हेंट कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन प्रिव्हेंट केलं जातं, म्हणजेच होत नाही. आणि मग इथं दोन नॉब असतात, या हे पण लाकडीच असतात बरं का, लाकडीच असतात. आणि मग ह्याच्यावर आपण ठेवतोय काय रे? लीड वर आहे की लीड म्हणजे झाकण. हा कॉपर पॉट, बरोबर. कॉपरची एक वेसल ठेवली आपण इथं आत. याचं पण माउथ दाखवतो मी, तुमच्या लक्षात येईल. हे बघा. आणि मग इथे एक बारीक होल पाडला, थर्मामीटर आत इंट्रोड्यूस केला, आणि इथे एक आणखी त्याच्यापेक्षा बारीक होल पाडलं, आणि त्यातून हा स्टरर इंट्रोड्यूस केला. ते काय वरून अशा पद्धतीने असं केलं की स्टर होता आतल्यात. आणि मग इथं मध्ये काय रे? तिथं मध्ये नॉन कंडक्टिव्ह मटेरियल कुठलंही चालतं, एअर चालते, कारण एअर नॉन कंडक्टिव्ह आहे. सर आवाज येत नाही तुमचा. काय सांगताय? येतोय सर. आता बघा. येतोय सर. आला का? आला का? येतोय सर. येतोय. नाही मगाशी येत नाही म्हणलाय त्यांनी, सांगा मला आवाज येतोय का आता? हॅलो 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 हॅलो. नाही येतोय सर. सर तिच्या फोनचा व्हॉल्यूम. अशा पद्धतीनं कंडक्शन आणि कन्व्हेक्शन टोटली प्रिव्हेंट केलेलं आहे यामध्ये. पण एक गोष्ट मात्र आपण प्रिव्हेंट करू शकत नाही. काय रे? आता कंडक्शन आणि कन्व्हेक्शन प्रिव्हेंट केलं म्हटल्यावर काय करू शकत नाही, प्रिव्हेंट करू शकत नाही? रेडिएशन. बर, रेडिएशन राहिलं. रेडिएशन न जाणारी हीट मात्र आपण अडवू शकत नाही. आणि मग अशा पद्धतीनं एखादा सबस्टन्स रेडिएशनच्या स्वरूपात हीट कशा पद्धतीनं बाहेर टाकतो ते सांगणारा लॉ म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग किंवा न्यूटन्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. इथपर्यंत समजलं का? हा. आता बघूया आपण कसा हा लॉ बघायचा. एक काम करायचं, स्टॉपवॉच एक घ्यायचं. स्टॉपवॉच घड्याळ रे, ऑन ऑफ करता येईल असं. आणि मग हे स्टॉपवॉच घ्यायचं, जरा स्टोवर पाणी गरम करायचं. पाणी वॉटरलाच घेऊया सबस्टन्स म्हणून. आणि मग अशा पद्धतीनं, इथं कॉटन आहे बरं का, असा दाखवतो. अशा पद्धतीनं जरा पाणी हा सबस्टन्स, वॉटर हा सबस्टन्स मी एका पर्टिक्युलर टेम्परेचरला गरम करून घेतला, आणि गरम केल्याबरोबर त्याला उचललं, लेड उचललं आणि ह्यात ओतलं. हे बघा, ह्यात ओतलं पाणी. या कॅलरीमीटर पॉट मध्ये पाणी ओतलं. पाणी ओतल्याबरोबर स्टॉपवॉच लगेच ऑन करायचं नाही. इथं थर्मामीटर तुम्हाला टेम्परेचर वाढलेलं वाढत 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 निघालेलं दाखवेल. हा थर्मामीटर तुम्हाला टेम्परेचर वाढत गेलेलं दाखवेल. आणि मग टेम्परेचर जोपर्यंत वाढत जाते तोपर्यंत गप्प बसायचं, काय सुद्धा करायचं नाही. आणि मग टेम्परेचर वाढत 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 जातं आणि पर्टिक्युलर ह्याला जाऊन थांबतं. ते कॉन्स्टंट राहतं, आपल्याला लगेच कळतं. आणि कॉन्स्टंट राहिलं की आता स्टॉपवॉच करायचं ऑन. बघा इथपर्यंत टेम्परेचर आहे, म्हणजे टेम्परेचर दाखवलंय.
म्हणजे हीट एनर्जी तुम्हाला आत त्या हॉट वॉटर मध्ये किती आहे हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. मास इनटू स्पेसिफिक हीट इनटू टेम्परेचर, किती हीट एनर्जी आहे आता हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. पण करत बसायचं नाही आपण. आणि मग टाइम लावायचा, T=0 पासून स्टार्ट केला, स्टॉपवॉच ऑन केला आणि स्टॉपवॉच ऑन केल्यानंतर प्रत्येक मिनिटाला 1 मिनिट झाला की टेम्परेचर नोंद करायचं, दुसऱ्या मिनिटाला टेम्परेचर, तिसऱ्या मिनिटात, म्हणजे एका मिनिटानंतर. मग पहिल्या मिनिटाला टेम्परेचर θ1, दुसऱ्या मिनिटाला टेम्परेचर θ2, तिसऱ्या मिनिटाला टेम्परेचर θ3. हे कमी होत जाईल का वाढत जाईल रे टेम्परेचर? कमी कमी होत जाणार. कमी होत जाईल का? तर रेडिएशन न जाणारी हीट आपण अडवलेली नाही. कॅलरीमीटर हा रेडिएशन न जाणारी हीट अडवू शकत नाही, पण कंडक्शन आणि कन्व्हेक्शन न जाणारी हीट मात्र कम्प्लिटली तो अवॉइड करतो. आणि मग तुम्ही काय करायचं बघा, दुसऱ्या मिनिटाला, तिसऱ्या मिनिटाला, चौथ्या मिनिटाला अशा पद्धतीनं भरपूर रिडिंग घ्यायची, भरपूर चांगली 20-25 रिडिंग घ्या प्रत्येक मिनिटाला. म्हणजे 20-25 मिनिटं रिडिंग घेत बसायचं. प्रत्येक 1 मिनिट झाला की बघायचं किती आहे टेम्परेचर, नोट डाऊन करायचं, पुन्हा थांबायचं, पुन्हा 1 मिनिट झाला की लगेच बघायचं, पण घड्याळाकडे लक्ष पाहिजे बरं का. अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक इन्क्रीज इन टाइमला डिक्रीज इन टेम्परेचरची नोंद केली. आणि ही नोंद केल्यानंतर एक ग्राफ प्लॉट करायचा. ग्राफ बघा, या ठिकाणी मी ग्राफ प्लॉट करतोय, वाय ऍक्सिसला घेतोय अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड, क्यू घेतलाय बरं का, इथं थीटा आहे, हा क्यू आहे, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड. आणि इकडे घेतो टेम्परेचर किंवा टाइम घेतो, टाइम घेतला तरी चालतं. मग जसा टाइम, हीट प्रत्येक वेळी कॅल्क्युलेट करायचं बरं का. या θ1 वरून हीट कशी कॅल्क्युलेट करणार, Q1 कशी कॅल्क्युलेट करणार, वॉटरचं मास ते काय कॉन्स्टंटच असणार, वॉटरची स्पेसिफिक हीट ते पण कॉन्स्टंट आहे, येस, इनटू त्यावेळेचं टेम्परेचर θ1 झाले बघा. ह्या ठिकाणी असणारी हीट म्हणतोय मी. त्यानंतर Q2 मग मास इनटू स्पेसिफिक हीट θ2. अशा पद्धतीनं प्रत्येकाची हीट मी कॅल्क्युलेट केली. आणि मग हीट आणि टाइम अशा पद्धतीनं मी ग्राफ काढला. तुमच्या पुस्तकात टेम्परेचर दिलाय बरं का, मी अगोदर हीट म्हणतोय मुद्दाम. आणि मग हीट आणि टेम्परेचर, आपल्या टेम्परेचर नाही, हीट आणि टाइम अशा पद्धतीनं ग्राफ प्लॉट केला तर तुम्हाला पॉइंट अशा पद्धतीनं मिळतात. आणि मग ग्राफ असा मिळतो, त्याच्यातून जाणारी एक फ्री लाईन काढायची, फ्री हँड लाईन काढायची, त्या पॉइंट्स मधून जाणारे हे पॉइंट्स असतात याच्यावर. एक फ्री हँड लाईन काढायची, ती लाईन या पद्धतीची दिसेल. आणि यामध्ये तुम्हाला दिसतंय की हीट एनर्जी ऑफ दॅट हॉट वॉटर is continuously goes on decreasing with respect to time. इनिशियली सुरुवातीला काय दिसतंय बघा, सुरुवातीच्या टाइम मध्ये काय दिसतंय, स्लोप जास्त आहे, म्हणजेच फास्ट रेटनं हीट बाहेर टाकली जाते, फास्ट रेटनं. आणि तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, आठवतंय का रे, आठवतंय का, 2 मित्र चहा प्यायला बसले होते का, तुम्हाला नाही विचारलं मी का, 12वीला नाही. हा 12वीला विचारलं असेल, 12वीला. बघा विचारतो, थांबा अगोदर हे सांगतो. आणि मग सुरुवातीला तुम्हाला काय दिसतंय बघा, इथं सुरुवातीला तुम्हाला दिसतंय स्लोप जास्त आहे, म्हणजे फास्ट रेटने हीट बाहेर पडते. dQ/dt, dt म्हणजे टाइम बरं का, टाइम न, dQ/dt म्हणजे चेंज इन हीट. कुठले तरी घेऊया की आपण 2 पॉइंट यातले. समजा या ठिकाणी टँजंट काढली या पॉइंटला, त्या टँजंट वरचे 2 पॉइंट घेतले कुठले, या पॉइंटला टँजंट काढले बरं का. त्या दोन्ही मध्ये असणारी ही हीट आणि ही हीट, समजा ह्याला म्हणतो मी Q1, याला म्हणतो किंवा QI आणि याला म्हणतो QF, फायनल आणि इनिशियल. त्याच 2 पॉइंट मध्ये असणारा टाइमचा डिफरन्स बघा इथं,
टाइमचा डिफरन्स याला म्हणतो टी इनिशियल आणि टी फायनल. मग या दोघांच्या टाइम मधला डिफरन्स झाला डी टी आणि या दोघांच्या मधला डिफरन्स झाला डी क्यू म्हणजे चेंज इन हीट. समजतंय का? हा, असं कुठल्याही पॉइंटला घेऊ शकता बरं का. समजा ह्या पॉइंटला वाटलं इथं टँजंट काढायची त्या पॉइंट मध्ये आणि टँजंट काढायची, टँजंट वरचे 2 पॉइंट घ्यायचे. अशा पद्धतीनं तुम्ही जर बघितलं तर सुरुवातीला कमी टाइम मध्ये भरपूर हीट बाहेर टाकली जाते. म्हणजे हीट बाहेर टाकण्याचा रेट त्यालाच म्हणतो आपण डी क्यू बाय डी टी. डी क्यू बाय डी टी फास्ट आहे का स्लो आहे? रेट ऑफ फ्लो ऑफ हीट फास्ट आहे का स्लो? हा, 2च पर्याय दिलेत मी, फास्ट और स्लो. स्लो होणार. हे स्लो कसं असेल? सुरुवातीला मध्ये भरपूर हीट. फास्ट. फास्ट रेट भरपूर. हे काय डी क्यू वर आहे रे. रेटला आर म्हणतो बरं का तात्पुरतो तुमच्या माहिती तुम्हाला समजण्यासाठी. रेट ऑफ रेडिएशन ऑफ हीट. रेट ऑफ रेडिएशन ऑफ हीट इज लार्ज कारण डी क्यू लार्ज आहे आणि डी टी कमी आहे. डी टी कमी म्हणजे आर लार्ज, डी क्यू लार्ज म्हणजे आर लार्ज. आलं लक्षात आलं का? हो. हा, आणि पण नंतर बघा, नंतर आता इथला एक पॉइंट घेतोय बघा. इथला ही झाली टँजंट, तिथं काढली मी टँजंट. टँजंट वरचे 2 पॉइंट घेतो. हे बघा, हे बघा, हा एक पॉइंट घेतलाय आणि हा एक पॉइंट घेतलाय. मग मला सांगा या 2 पॉइंट मध्ये असणारी डी क्यू बघा किती आहे आणि डी टी बघा किती आहे. कोण मोठा आहे? डीटी. डी मोठं. हा, म्हणजे भरपूर वेळ झाला तरी थोडीशीच हीट बाहेर टाकली. म्हणजे हीट बाहेर टाकण्याचा रेट काय झाला? स्लो. स्लो झाला म्हणजे कमी झाला. रेट बाहेर टाकण्याचा रेट हीट बाहेर टाकण्याचा रेट हा कमी झाला. समजतंय का? म्हणजे सुरुवातीला जोपर्यंत वॉटर जास्त गरम आहे म्हणजे सराउंडिंग पेक्षा त्याचं टेम्परेचर जोपर्यंत जास्त आहे तोपर्यंत फास्ट रेटनं हीट बाहेर टाकली जाते. आणि ज्यावेळी त्या वॉटरचं टेम्परेचर आणि बाहेरच्या सराउंडिंगच्या टेम्परेचर मधला डिफरन्स ज्यावेळी कमी होतो त्यावेळी मात्र हीट स्लो बाहेर टाकली जाते. म्हणजे रेट ऑफ रेडिएशन कमी होतो. आणि शेवटी ज्यावेळी त्या हॉट वॉटरचं टेम्परेचर आणि बाहेरच्या सराउंडिंगचं टेम्परेचर इक्वल होईल त्यावेळी रेट झिरो म्हणजेच डी क्यू बाय डी टी 0 म्हणजे क्यू कॉन्स्टंट. त्यावेळी हीट कॉन्स्टंट राहिले. बघा हे सरळ सांगते बघा. ग्राफ समजला का रे? हा, त्यावेळेचा रेट 0 म्हणजे हीट बाहेर टाकलीच जात नाही. कॉन्स्टंट. हे काय कॉन्स्टंट हीट कॉन्स्टंट. किती पण मग दिवसभर बसला बघत तरी हीट कॉन्स्टंटच दिसेल तुम्हाला. अशा पद्धतीनं ह्या एवढी इन्फॉर्मेशन ग्राफ देतो आणि मग या इन्फॉर्मेशन वरून न्यूटननं स्वतःचा लॉ तयार केला. काय तयार केला माहितीये का? लॉ. त्यालाच म्हणतोय आपण न्यूटनचा लॉ ऑफ कुलिंग. न्यूटन काय म्हणतो बघा. आता हे समजलं का? पुसू का हे कॅलरीमीटर? हो. आता मग न्यूटन काय म्हणतो बघा. न्यूटन म्हणतो रेट ऑफ लॉस ऑफ हीट बघा म्हणजे डी क्यू बाय डी टी. डी क्यू अपॉन डी टी रेट ऑफ लॉस ऑफ हीट is directly proportional to एक्सिस टेम्परेचर ऑफ ए बॉडी. म्हणजे त्या हॉट वॉटरचं एक्सिस टेम्परेचर. एक्सिस कुणाच्या एक्सिस? तर सराउंडिंगच्या एक्सिस. मग सराउंडिंगचं टेम्परेचर मगाशी यांचं टेम्परेचर आपण म्हणलो θ1 θ2 θ3 θ4. मग सराउंडिंगच्याला θ0 म्हणूया का? हा, मग सराउंडिंगच्या टेम्परेचरला आपण θ0 म्हणूया. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला वॉटर टाकल्या त्याचं टेम्परेचर होतं θ1. मग θ1 मायनस θ0 झालं एक्सिस टेम्परेचर. कोणाचं? त्या हॉट वॉटरचं. कोणाच्या वर एक्सिस? सराउंडिंगच्या वर एक्सिस आहे की नाही. आणि मग न्यूटन म्हणतो रेट ऑफ लॉस ऑफ हीट. लॉस का म्हणतोय? रेडिएशन म्हटलं तरी चालतंय. रेट ऑफ रेडिएशन ऑफ हीट. पण रेडिएशन बाहेरच जात आहेत.
बॉडीतून, म्हणजे लॉसच होतोय की नाही, म्हणून मी लॉस शब्द वापरतोय बरं का. बाकी काय लॉस शब्द वापरण्यापाठीमागे काही कारण नाही. रेट ऑफ लॉस ऑफ हीट is directly proportional to temperature of a body over surrounding. Excess temperature of body over surrounding. पण ह्याला जरा लिमिटेशन आहे बरं का, ह्या लॉला जरा लिमिटेशन आहे. काय लिमिटेशन आहे सांगतो. नुसतं एवढंच म्हणून गप्प बसायचं नाही. ह्या लॉ मध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावी लागेल की हा लॉ सत्य कधी होतो, जर टेम्परेचर डिफरन्स कमी असेल तर. तुम्ही 300-400 डिग्री सेल्सिअस जर टेम्परेचरचा डिफरन्स घेतला तर हा लॉ प्रूव्ह होत नाही. मग ह्याला शेपूट जोडूया आपण. कधी तर एक्सिस इज प्रोव्हाइडेड दॅट, म्हणजे आपण त्याने न्यूटननं प्रोव्हाइड केलंय तुम्हाला काय, प्रोव्हाइडेड दॅट एक्सिस इज स्मॉल. एक्सिस कसा पाहिजे, स्मॉल पाहिजे. फार मोठा 300 डिग्रीचा, 1000 डिग्री सेल्सिअसचा, 2000 डिग्री सेल्सिअसचा परत जर घ्यायला गेला तर हा लॉ ओबे होत नाही. हा प्रपोर्शनॅलिटी बरोबर नसते. म्हणून त्याला मी म्हणतोय प्रोव्हाइडेड दॅट एक्सिस इज स्मॉल. स्मॉल म्हणजे किती माहिती आहे का, जास्तीत जास्त 40 डिग्रीचा फरक चालेल. किती डिग्री सेल्सिअसचा, किती डिग्री सेल्सिअस. हा, जसं आपण म्हणतोय ना थीटा इज स्मॉल, स्मॉल म्हणजे किती, 11 डिग्री पर्यंत. तसं टेम्परेचर, एक्सिस टेम्परेचर प्रोव्हाइडेड दॅट एक्सिस टेम्परेचर इज स्मॉल म्हणजे किती पर्यंत, तर 40 डिग्री. त्याच्यावर मात्र चालणार नाही बरं का. 50, 60, 70, 80, 100 लॉ उभे होत नाही. मग आता लॉ सगळा सांगतो बघा. आता लॉ सगळा सांगतो. रेट ऑफ लॉस ऑफ हीट by a hotter body to surrounding is directly proportional to excess temperature of a body, म्हणजेच थीटा मायनस थीटा 0, excess temperature of a body over surrounding, provided that excess must be small, provided that excess must be small. समजलं का लॉ. हो. हा, तुमच्या पुस्तकात दिलेला लॉ वेगळा आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, ते पण मी देणार आहे. पण खरा लॉ हाय, दी रेट ऑफ लॉस ऑफ हीट बाय द बॉडी टू सराउंडिंग is directly proportional to excess temperature of body over surrounding, provided that excess is small. एखाद्या बॉडीनं सराउंडिंगला दिलेल्या किंवा सराउंडिंगला लॉस केलेल्या हीटचा रेट हा त्या बॉडीचं सराउंडिंगच्या ओव्हर किती एक्सिस टेम्परेचर आहे त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आणि हे कधी, तर एक्सिस स्मॉल असेल तर. ए समजलं का. हा का परत एकदा सांगू, परत एकदा सांगू का. हा ऐकायच, मनातल्या मनात म्हणायचं माझ्या बरोबर बरं का, मनातल्या मनात. मोठ्यानं म्हणणं नाही, सगळा गोंधळ होईल पहिली दुसरीच्या मुलासारखं. मनातल्या मनात म्हणायचं मात्र. The rate of loss of heat by the body to surrounding is directly proportional to excess temperature of body over surrounding, provided that, सांगा बघू पुढचं,
एक्सिस इज स्मॉल. शाबास. एक्सिस इज स्मॉल झाला बघा न्यूटनचा लॉ ऑफ कुलिंग. आता तुमच्या पुस्तकात बघितलं की तुम्हाला इथं रेट ऑफ लॉस ऑफ हीट कुठं दिसत नाही आणि मग तुम्हाला दिसतो काय रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर दिसते की नाही. हा रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर. ठीक आहे रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर मध्ये मी आणतो. आता टेम्परेचरला मी थिटा म्हणलंय बरं का आणि त्यांनी टी म्हणलंय कॅपिटल टी म्हणलंय का नाही. एवढाच फरक आहे ते काय समजावून घ्या त्याचा काही विषय नाही. हा बघा आता तुमच्या पुस्तकातला लॉ आणतो मी. त्यासाठी मी अगोदर ह्या लॉला व्यवस्थित मॅथमॅटिकल मध्ये लिहितो. डी क्यू बाय डी टी डी क्यू अपॉन डी टी इक्वल टू. आता मॅथमॅटिकल मध्ये घेतलं मी इक्वेशन. आता काय घ्यायला पाहिजे रे मला. चहा कॉफी नाश्ता काय घ्यायला पाहिजे. अरे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट मला घ्यायला पाहिजे. मग मी तो घेतो के. काय घेतो मी के. बघा आणि मग इथं राहिलं थिटा मायनस थिटा 0. मी लॉ पूर्णपणे लिहिला पण हिटच्या स्वरूपात लिहिलाय मी. हिटच्या स्वरूपात. आणि न्यूटननं देताना सुद्धा हिटच्या स्वरूपातच दिलाय बरं का लक्षात ठेवायचं. हिटच्या स्वरूपातच दिलाय. पण मला आता तुमच्या पुस्तकात दिलाय म्हणून मला टेम्परेचरच्या स्वरूपात आणणं भाग आहे. मग त्यासाठी मी असं म्हणतो एखाद्या बॉडीमध्ये स्टोअर्ड हीट आपण कुठल्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करतो रे. अमाऊंट ऑफ हीट स्टोअर्ड इन ए बॉडी इज कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म्युला. बोला लवकर. हीट कंडक्टेड म्हणत नाही मी. स्टोअर्ड हीट. कंडक्शनचा विषय नाही. कंडक्शनचा विषय संपला पाठीमागच्याच 2 आर्टिकल मध्ये. हा द अमाऊंट ऑफ हीट स्टोअर्ड इन ए बॉडी. त्या बॉडीचं मास जर एम असेल स्पेसिफिक हीट जर सी असेल किंवा एस असेल आणि चेंज इन टेम्परेचर असेल एम सी डेल्टा टी. एम सी नको एस म्हणूया. एस इंटू डेल्टा टी. नाही डेल्टा टी नुसता टी. का मी स्टोअर्ड हीट म्हणलंय. मी बाहेर टाकलेली आत घेतलेली नाही. तर टीच्या ऐवजी मी काय घेतलं रे इथं थिटा मायनस थिटा 0. थिटा बघा Q इक्वल टू मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू थिटा. मग आता मी दोन्ही बाजूचा रेट घेतो. रेट बघा डी क्यू अपॉन डी टी म्हणजेच रेट ऑफ लॉस ऑफ हीट किंवा रेट ऑफ चेंज इन हीट इक्वल टू डी बाय डी टी ऑफ एम एस थिटा. डी बाय डी टी ऑफ एम एस थिटा. आता कोण यातलं बदलेल रे. मास बदलेल का बॉडीज. नाही. स्पेसिफिक हीट बदलते का. नाही. मग बदलते कोण. टेम्परेचर. टेम्परेचर. मग त्यालाच फक्त डी बाय डी टी घेतो बरं का. म्हणजे कसं झालं बघा इथं झालं ए क्यू अपॉन डी टी इक्वल टू स्मॉल टी टाइम आहे बरं का एम एस इंटू डी थिटा अपॉन डी टी. आली का रे या उजव्या बाजूची डाव्या बाजूची व्हॅल्यू. हे हीट मध्ये आणि ते कशात आलं मग टेम्परेचर मध्ये. टाकतो इथं व्हॅल्यू बरं का. ह्या लॉ मध्ये मी व्हॅल्यू टाकतो ही एम एस डी थिटा अपॉन डी टी इक्वल टू के इंटू थिटा मायनस थिटा 0. आलं का. आता यातला एम एस तेवढा तिकडे टाकतो. डी थिटा अपॉन डी टी. हे थिटा आणि क्यू मधला फरक कळतोय ना माझ्या. क्यू आणि थिटा मधला फरक बघा. इज इक्वल टू के अपॉन एम एस इंटू थिटा मायनस थिटा 0. दिसलं का रे. हा आणि यातल्या के अपॉन एम एस ला तुमच्या पुस्तकामध्ये कॅपिटल सी दाखवलंय का. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कॅपिटल सी. हा मग ते इथं टाकतो आता. आणि मग तुमच्या पुस्तकातला टेम्परेचर मधला लॉ झाला बघा. इथं लिहितो डी थिटा अपॉन डी टी
इक्वल टू सी इंटू थीटा मायनस थीटा 0. हे बघा लॉ झाला बघा. आणखी एका फॉर्म मध्ये तुमच्या पुस्तकात दिलेल्या फॉर्म मध्ये. फक्त एवढं लक्षात ठेवा, हाच लॉ तुमच्या पुस्तकात कसा लिहिलाय बघा, इथं बाजूला लिहितोय dt अपॉन dt इक्वल टू सी इंटू ब्रॅकेट टी मायनस टी नॉट. हे दिसलं का? बोला बर का. व्हिडिओ पॉज झाले. व्हिडिओ स्टॉप. ओ स्टॉप झाले. व्हिडिओ स्टॉप झालाय हो. बॅटरी बर. हे दिसतंय का तरी समोर का ते नाही बघितलं? थांबा आम्हाला बघू द्या काय आहे त्याच्यावर. हा थांबा ते लिहिलेलं नाही त्याच्यावर. पाटील सर बॅटरी घ्या. कॅमेरा हलवू नका. मी जरा जास्त लिहिले हो. ठीक आहे की. जाऊ नका बरं का, 2च मिनिटं. आलं का? हे आलं का रे? हो. हा. तर इकडे बघा, हे मी लिहिलेला लॉ, मी टेम्परेचरला फक्त थीटा हे अक्षर वापरले. हे बॉडीचं टेम्परेचर, हे सराउंडिंगचं टेम्परेचर आणि त्या बॉडीच्या टेम्परेचरचा चेंज डी थीटा बाय डी टी. हेच इक्वेशन तुमच्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय बघा, आहे का? अरे दिसलं का? हा समजलं का? आता लॉ कसा सांगायचा बघा. आता न्यूटनचा लॉ मगाशी कसं सांगितलं ते पण सांगतो. Rate of loss of heat by the body to surrounding is directly proportional to excess temperature of a body over surrounding, provided that excess is small. आता काय म्हणतोय बघा, आता तोच लॉ बघा इथं. रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर काय म्हणणार मी? बोला की रे. रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर. रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर. आणि मगाशी काय म्हटलं? रेट ऑफ लॉस ऑफ हीट. बरोबर. आता हे टेम्परेचर काय होतंय, जसं तुम्ही घड्याळ लावाल तसं 1-1 मिनिट होईल तसं काय होते, टेम्परेचर कमी 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 होत जाते. म्हणजे टेम्परेचर फॉल होते, म्हणून फॉल शब्द वापरतोय. रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर ऑफ ए बॉडी is directly proportional to, सी कॉन्स्टंटला बाजूला काढा, is directly proportional to म्हणजे असं डी थीटा अपॉन डी टी इज proportional to theta minus theta naught. The rate of fall of temperature of a body is directly proportional to excess temperature of body. ते पुढचं तसंच बरं का, पुढचं आहे तसं. Excess temperature of a body over surrounding, provided that excess small. शाबास. फक्त एवढाच फरक आहे. इथं सुरुवातीला म्हणतोय मी रेट ऑफ लॉस ऑफ हीट ऑफ ए बॉडी, आणि इथं काय म्हणतोय? रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर ऑफ बॉडी. बरोबर, एवढाच फरक आहे बघा. 2 प्रकारे न्यूटनचा लॉ तुम्हाला दिलेला आहे. आणि मग हा न्यूटनचा लॉ आपण शाळेत प्रॅक्टिकल पण होतो बरं का पूर्वी, पण आता कोण घेत नाही ते प्रॅक्टिकल. काय करायला लागते,
ते स्टोव आणा आणि गरम करा आणि हे करा, मग नाहीतर केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये जावा आणि ते बर्नरवर गरम करून आणा, मग ते पोरं एकमेकाच्या अंगावर सांडणार भाजवणार. त्यापेक्षा आम्ही बंद करून टाकला. पण हा एक्सपेरिमेंट आम्ही घेत होतो बरं का, हा ग्राफ काढायला लावत होतो पोरांना. आता एक शेवटची इन्फॉर्मेशन देतो, पण इथपर्यंत क्लिअर झाली का आयडिया? इथपर्यंतची आयडिया क्लिअर? हो. हो नुसतं म्हणून नका, हे ध्यानात ठेवा. हे काय टेम्परेचर वेळच्या कॉन्स्टंट जो सी आहे तो हीटच्या वेळच्या कॉन्स्टंटला त्या बॉडीच्या मास नॉन स्पेसिफिक हीटनं डिवाइड केल्यानंतर येतोय. विसरायचं नाही, असल्या बारीक बारीक सारी गोष्टी अजिबात विसरायचं नाही, ह्याच्यावरच सीईटी असते बाळांनो. आता एकच इन्फॉर्मेशन देतो शेवटची आणि मग थांबूया. दुसरा एक ग्राफ आहे बघा. आता हाच ग्राफ तुम्हाला असाच, जर तुम्ही इकडे टेम्परेचर घेतलं हीटच्या ऐवजी आणि इकडे टाइम घेतलं तर असाच ग्राफ येतो. ग्राफ असाच येतो. मग आता बघा, समजा तुम्ही डीक्यू बाय डीटी प्रत्येक पॉइंटला काढला. या ग्राफवरच्या इथं जायचं, टँजंट काढायचे, टँजंटवरचे 2 पॉइंट घ्यायचे डी क्यू डी टी, पुन्हा पुढे यायचं, टँजंट काढायचे, टँजंटवरचे 2 पॉइंट डी क्यू डी टी, पुन्हा पुढे यायचं, इथं टँजंट काढायचे, टँजंटवरचे 2 पॉइंट डी क्यू डी टी, पुन्हा इथे यायचं, टँजंट काढायचे, टँजंटवरचे 2 पॉइंट घ्यायचे डी क्यू डी टी, इथं यायचं, टँजंट काढायचे, 2 पॉइंट घ्यायचे डी क्यू डी टी. अशा पद्धतीनं तुम्ही डी क्यू अपॉन डी क्यू लिहितोय बरं का. आता डी क्यू किंवा डी थिटा घेतला तरी चालतंय, आता डी क्यू घेतलं तरी चालतंय. डी क्यू अपॉन डी टी 1, डी क्यू अपॉन डी टी 2, डी क्यू अपॉन डी टी 3 असं कॅल्क्युलेट करत गेला. आणि ज्या पॉइंटला ते टाइम आहे, या पॉइंटला तुम्ही डी क्यू बाय डी टी काढलाय, त्या वेळेचा जो टाइम आहे तो टाइम, मग तो T1, तो T2, तो T3, अशा पद्धतीनं तुम्ही जर घेत गेला तर 2 पॉइंट मिळाले तुम्हाला. आणि मग तुम्ही जर ग्राफ काढला, कुठला ग्राफ, तर या बाजूला घ्यायचा आहे डी क्यू अपॉन डी टी आणि एक्स ऍक्सिसला घ्यायचा आहे टाइम. आणि मग अशा वेळी तुमच्या लक्षात येतं की ज्यावेळी टाइम 0 असेल त्यावेळी टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलेलं होतं बाळांनो. आणि मग त्यावेळेचं टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे हीट रॅडिएटेड रेट ऑफ हीट लॉस किती? 0. समजलं का? म्हणजे टाइम 0 ला डीक्यू बाय डीटी पण 0. आणि मग अशा पद्धतीनं हे पॉइंट प्लॉट करत गेला तर तुम्हाला एक स्ट्रेट लाईन मिळते की ज्याचा स्लोप म्हणजे डी क्यू बाय डी टी अपॉन डी टी म्हणजेच अमाऊंट ऑफ लॉस ऑफ हीट मिळतो. अमाऊंट ऑफ लॉस ऑफ हीट लक्षात आलं का? तो स्ट्रेट लाईन असतो ग्राफ. जेवढं टेम्परेचर टाइम तुम्ही जास्त द्याल तेवढा डी क्यू बाय डी टी अशा पद्धतीनं डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. पण कधीपर्यंत? एक्सी स्मॉल, म्हणजे फार लांब जायचं नाही. लक्षात आलं का? स्ट्रेट लाईन ग्राफ. हाच ग्राफ तुम्हाला रेट ऑफ कुलिंग म्हणजे डी थिटा बाय डी टी ला दिलाय बघा, आणि वर थिटा बाय वर्सेस टाइमला दिलाय. दोन्ही ग्राफ बघितले का पुस्तकातले? हा. तर अशा पद्धतीनं हा चॅप्टर तुमचा संपलेला आहे. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगची दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. आता उद्या याच्यावरचे काही प्रॉब्लेम घेऊ. आता एक काम करायचं बरं का, आता 1 तारखेपासून तुमची 12वी चालू होते, बरोबर का? परवापासून 12वी चालू होते. आता ह्यातलं म्हणून मी पुढच्या चॅप्टर मधलं एक आर्टिकल इथं घेतलंय बरं का. आता आज ओघानं रेडिएशनला आलं म्हणून मी घेतलेलं आहे. तर जे काय थोडस राहिलं असेल आणि इम्पॉर्टंट असेल तेवढं मी तुम्हाला एखादा दिवस संध्याकाळी तास घेऊन संपवून टाकेन. पण 1 तारखेपासून मात्र 12वी चालू.
कंटिन्युअस आणि प्राकर्षानं हजर राहायचं. एखादा आर्टिकल मध्ये बुडलं तरी पुढचं कळत नाही बरं का, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा आता वाचून, आणि काय शंका असली तर उद्या विचारा. उद्या आपण याच्यावरचे प्रॉब्लेम बघतोय. ठीक आहे, थांबू का? हा, मनन करायचं. आज मी काय काय सांगितलं, सरांनी आज काय काय सांगितलं, 10 मिनिटात डोळे मिटून बसायचं आणि मनन करायचं. काय काय सांगितलं आठवायचं, आणि मगच पुन्हा उठून दुसरीकडे जायचं आणि बाकीच काम उद्योग बघायचं. ठीक आहे, ओके. हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू. बाय.